सर्व विद्यार्थ्यांसहित सर्व पालक मित्र मैत्रिणींनो सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा। चाणक्य मंडल परिवारच्या माध्यमातून माझ्याबरोबर एक खास युवकांची उत्तम कर्तबगार जी सगळी टीम काम करते आहे, त्या सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांना एका विशेष विषय आणि त्याला जोडून योजलेला कार्यक्रम, त्याचं निमंत्रण देण्यासाठी मी हा संवाद करतोय की सर्वांना निमंत्रण आहे, सर्वांना सस्नेह निमंत्रण आहे। आपण वर्तमान काळात जे जीवन जगतो आहोत आणि आपापली 10वी असू दे, 12वी असू दे, पदवी असू दे, पुढची जी जीवनाची वाटचाल, आधी शैक्षणिक करिअर आणि नंतर व्यावसायिक एज्युकेशनल आणि प्रोफेशनल, या वाटचालीमध्ये जाणाऱ्या दिवसागणिक स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र, मनुष्य निवडीची स्पर्धा परीक्षा ही मेथड आता अधिक वाढत चाललेली आहे। एखाद्या शिक्षणासाठी किंवा नंतर तुला कोणतं तरी जॉब करायचा यासाठी तुझी निवड केली जाणार आहे, तर त्यासाठीची वेगळी परीक्षा, तिच्यासाठीचा वेगळा अभ्यासक्रम, तिची वेगळी परीक्षा पद्धती, याला मी म्हणतोय स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आहे आणि त्याची व्याप्ती जाणाऱ्या दिवसागणिक वाढत चाललेली आहे, मनुष्य निवडीची ही मेथड। म्हणूनच आम्ही चाणक्य मंडल परिवारच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, समाजाशी या विषयासंदर्भात बोलत असतो। त्या बोलण्यामध्ये वैयक्तिक मला सुद्धा खूप वर्षांपूर्वी एक अत्यंत मोलाचा गाभा लक्षात आला, तो मुलं आणि पालकांच्या प्रश्नातूनच, की माझ्यासमोर सतत प्रश्न येत राहिले की ही जी स्पर्धा परीक्षा वेगवेगळी आमच्या मनात, UPSC, MPSC, डिफेन्स असो, बँकिंग असो, आम्हाला द्यायची आहे, आम्हाला आमचं करिअर स्पर्धा परीक्षेद्वारा करायचं आहे, पण ती द्यायला आजपासून 2-3 वर्ष आहेत, पण तयारीला आत्तापासून सुरुवात करायची, तर आम्ही त्यासाठी काय करू? स्पर्धा परीक्षा हा जो परीक्षा प्रकार वेगळा आहे, परीक्षा पद्धती वेगळी आहे। आपलं जे फॉर्मल नॉर्मल शिक्षण आहे त्यातले सिलेबस, अभ्यासक्रम, त्याच्या परीक्षा, त्याचे 3 तासाचे येणारे पेपर, त्याची उत्तर, यापेक्षा हे जे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आहे त्याची पूर्ण वेगळी, करण्याचा अभ्यास कितीही केला तरी कमी आहे एवढा प्रचंड आहे। आणि परीक्षा पद्धती, पहिला टप्पा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा, मग हे स्किल वेगळं आहे, मग पुढे निमंत्रण येईल त्यांना लेखी, आता तुझं म्हणणं तुझ्या शब्दात मांडची, ते कौशल्य लेखी कम्युनिकेशनचं वेगळं आहे। आणि तुम्ही ते किती उत्तम लिहिलं तरी तुम्हाला समोर बोलवलं जाणार आहे, त्याचा औपचारिक नावे मुलाखत उर्फ इंटरव्ह्यू, खरं शास्त्रीय नावे व्यक्तिमत्वाची चाचणी, पर्सनॅलिटी टेस्ट। त्या दृष्टीने स्वतःला मी आत्तापासून कसं घडवायला सुरुवात करू, तर आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये हे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र यावरही सर्वांशी संवाद करतो आणि त्यातलं हे स्पर्धा परीक्षा तयारी आत्तापासून काय करू, म्हणण्याचा अर्थ आहे की माझ्या मनात जी स्पर्धा परीक्षा आहे ती द्यायला आजपासून किमान 2 किंवा त्याहून जास्ती वर्ष आहेत, पण मला त्यासाठी स्वतःची आत्ता तयारी करायला सुरुवात करायची आहे। तर मी तुम्हा सर्वांशी हा विषय बोलणार आहे, स्पर्धा परीक्षा तयारी आत्तापासून काय करू आणि स्वतःला त्या दृष्टीने कसा घडवायला सुरुवात करू, या सत्राचं तुम्हा सर्वांना खास निमंत्रण देतो। सर्वजण या, आपलं नाव नोंदवा, ते नोंदवताना जे वाटतील की हे प्रश्न माझ्यापर्यंत पोचते करायचे आहेत, तर आता टेक्नॉलॉजीच्या कृपेने ते सुद्धा आहे, ते नोंदवा, माझ्यापर्यंत पाठवा। मी माझ्या परीने तर सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेनच, पण आम्ही चाणक्य मंडल परिवार आणि माझ्याबरोबरची टीम जबाबदारी मानतो की अशा प्रत्येक प्रश्नाचं वैयक्तिक सुद्धा नीट उत्तर त्यांच्यापर्यंत पोचतं झालं पाहिजे। त्या दृष्टीने हा मेळावा आहे, स्पर्धा परीक्षा तयारी आत्तापासून काय करू। तर या मेळाव्याचं सर्वांना निमंत्रण देतो, सर्वजण या, भेटूयात आपण। त्यावेळपर्यंत आणि कायमच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच।